नमस्कार. विश्व मराठी परिषद आयोजित विश्व मराठी संमेलनाच्या पहिल्या दिवसाचं अर्ध्य दिलं आहे साहित्याला. अवघे विश्वची माझे घर अशी वैश्विक एकात्मतेची साद घालणारे आणि जो जे वांछिल तो ते लाभो अशी वैश्विक आनंदाची प्रार्थना करणारे संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज. भले तेही देऊ कासेची लंगोटी, नाठाळांच्या माथी हानूकाठी अशी सज्जनांसाठी सर्वस्व अर्पण करण्याची आणि अधमांना योग्य भाषेत योग्य धडा शिकवण्याची शिकवण देणारे जगद्गुरू तुकोबाराय. आपल्या अग्रलेखांनी भारतीय स्वातंत्र्याची ज्योत पेटवणारे लोकमान्य टिळक. आपल्या काव्यातून ने मजसी ने परत मातृभूमीला अशी साद घालणारे स्वातंत्र्यवीर सावरकर. माधव जुलियन, राम गणेश गडकरी, अण्णाभाऊ साठे, केशवसूत, दुर्गा भागवत, शांता शेळके, वि स खांडेकर, विवा शिरवाडकर, विंदा करंदीकर, भालचंद्र नेमाडे अशा या समृद्ध मराठी साहित्याच्या तेजस्वी प्रकाशातील प्रत्येक ज्ञात अज्ञात किरणाला, त्यांच्या लेखणीला आजचे हे विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अर्ध्य अर्पण करून आपण या साहित्य संमेलनाची सुरुवात करूया. आणि या संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी आपले प्रास्ताविक करण्यासाठी मी आमंत्रित करतो विश्व मराठी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक क्षितिज पाटोकले यांना. नमस्कार. धन्यवाद अनिकेत. विश्व मराठी संमेलनाच्या आजच्या पहिल्या दिवशी विश्व मराठी साहित्य संमेलन आपण सगळे साजरे करीत आहोत. संपूर्ण जगभरातून, जगाच्या कानाकोपऱ्यातून, सुमारे 35हून अधिक देशातून, अमेरिकेतून आणि महाराष्ट्राच्या 35 जिल्ह्यासह सगळ्या भारतातून आलेल्या सर्व साहित्यप्रेमी, भाषाप्रेमी, रसिक बंधू भगिनींचे मी स्वागत करतो. आज या विश्व मराठी साहित्य संमेलनाला संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत भारत सासणे हे भारतातून आपले संमेलनाध्यक्ष आपल्याला लाभलेले आज आपल्या या ऑनलाईन व्यासपीठावरती उपस्थित आहेत. याचबरोबर शिकागोमधून, अमेरिकेतून डॉक्टर विनता कुलकर्णी या साहित्यिक विदुषी आज आपल्याला संमेलनाध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत. या दोन्ही मान्यवरांचं चिंतन आणि त्यांचे प्रेरणादायी दिशादर्शक विचार ऐकायला आपण सारे उत्सुक आहोत. त्या पार्श्वभूमीवर या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या संदर्भामध्ये प्रास्ताविक करायला मी आज आपल्या समोर उभा आहे. साहित्य म्हणजे नक्की काय? साहित्य निर्मितीचा उद्देश काय आहे? साहित्याची निर्मिती का करायची, का होते? माणसाला जशी पोटाची भूक असते तशी माणसाच्या मनाला, माणसाच्या हृदयाला आणि माणसाच्या आत्म्याला सुद्धा एक वेगळ्या प्रकारची भूक असते. आणि माणूस म्हणजे पशु नाही आहे. माणसाला मन आहे, बुद्धी आहे, विचार करायची क्षमता आहे. एक प्रकारचं ज्याला आपण आतला आवाज म्हणतो, इंट्युशन, तो सुद्धा सातत्यानं प्रत्येक माणसाला त्याच्या आवडीनिवडीबद्दल, त्याच्या कर्तव्यांबद्दल, त्याच्या भूतकाळात केलेल्या कृतींबद्दल किंवा भविष्यकाळात करल्या जाणाऱ्या कृतींबद्दल सातत्यानं काहीतरी सांगत असतो. आणि मग त्यातून वेगवेगळ्या विचारांची, वेगवेगळ्या भावनांची, वेगवेगळ्या कल्पनांची एक अद्भुत विलक्षण अशी सरमिसळ होते आणि त्यातून एक कल्लोळ निर्माण होतो. आणि तो कल्लोळ, त्या कल्लोळाचा आवेग ज्यावेळेला सहन करण्याच्या पलीकडे जातो त्यावेळेला तो असा फसफसून किंवा अतिशय वेगानं एखाद्या धबधब्यासारखा कोसळून ज्यावेळेला त्या साहित्यिकाच्या शरीरात, त्याच्या मनात, त्याच्या पंचकोशात मावेनासा होतो,
त्यावेळेला त्याचं साहित्यिक कलाकृतीमध्ये रूपांतर होतं. आणि मग त्या कलाकृतीचा जो काही प्रकार असेल तो वेगवेगळा असू शकेल. कुणाला तरी कविता सुचेल, कुणाला तरी कथा सुचेल, कुणीतरी कादंबरी लिहिल, कुणीतरी एखादा वैचारिक लेख लिहिल, कुणी चरित्र लिहिल, कुणी नाटक करेल, कुणी नाट्यछटा करेल, कुणी एकांकिका करेल. काही ते प्रकार वेगवेगळे असतील, परंतु मूलभूत संवेदनाशील माणसाच्या अंतर्मनात झालेला विविध अंगी विचारांचा, भावनांचा, अनुभवांचा हा जो ज्वालामुखी आहे, स्फोट आहे, तो स्फोट ज्याच्यातून व्यक्त होतो ते साहित्य. आणि ते जर अस्सल असेल, ते खरंखुरं असेल आणि अगदी स्पष्ट थेट सांगायचं जर ते त्याच्या आईच्या भाषेतलं असेल तर ते अधिक परिणामकारक होईल. आणि त्याची केवळ निर्मिती परिणामकारक नसून तिचा प्रचार प्रसार व्हावा, ते इतरांना कळावं. त्या साहित्यिकानं, त्या लेखकानं, त्या निर्मात्यानं जो काही एक अनुभव, आनंद त्या साहित्याच्या निर्मितीतून घेतलेला आहे, त्याची समानाभूती वाचकाला यावी आणि त्या वाचकानं सुद्धा त्याच्या जीवनातील, त्याच्या अंतर्मनातील, त्याच्या हृदयातील, त्याच्या मनातील वेगवेगळ्या संवेदनांबरोबर, विचारांबरोबर, अनुभवांबरोबर वाचनातून येणारा अनुभव ताडून बघावा. तो त्याला आपलासा वाटतो का याचा त्यानं प्रयत्न करावा. त्यातनं काहीतरी त्याला एक दिशा मिळेल का, एक विचार मिळेल का, एखादी कृती करण्यासाठी प्रेरणा मिळेल का, प्रोत्साहन मिळेल का, किंवा अगदी विपरीत सुद्धा घडू शकते की त्याला काहीतरी चित्रविचित्र कृती करावीशी वाटेल का. अशा प्रकारचा हा एकंदरीत साहित्य निर्मितीचा व्यवहार आहे. मग साहित्य निर्मिती आपण करतो का किंवा का करावी. म्हणजे अनेकदा असं म्हटलं जातं की साहित्यामध्येच स अधिक हित, जे सगळ्यांच्या हिताचं आहे, जे समाजाच्या हिताचं आहे, जे समष्टीच्या हिताचं आहे, अशा प्रकारची कुठलीही निर्मिती ही कायम अत्यंत वंदनीय असते. तिचं स्वागत केलं जातं आणि तीच माणसाच्या अंतरंगाला खऱ्याखुऱ्या अर्थानं मोहिनी घालू शकते. आपण अनेकदा पाहतो साहित्य, अनेक लेखकांना विचारलं की तुम्ही लिहिता का, तुम्ही कविता का करता. अनेक कारणं सांगतात की नाही आम्हाला आमचा वेळ जात नाही म्हणून आम्ही लिहितो, किंवा काहीतरी लिहावं असं वाटतं म्हणून लिहितो, किंवा साहित्यिक लेखक कवी म्हटलं की समाजात काहीतरी मला प्रतिष्ठा मिळते म्हणून मी लिहितो. काही लोक तर थेट म्हणतात की आम्हाला पैसे मिळतात म्हणून आम्ही लिहितो. काही लोक असंही म्हणतात की हा तो आमचा व्यवसाय आहे. अनेकदा व्यवसाय म्हणून आपल्या पत्रकारांना किंवा त्या बंधूंना काही त्यांच्या व्यवसायाचा एक भाग म्हणून सुद्धा रोज लेखन करावं लागतं, ती गोष्ट वेगळी आहे. परंतु तरी देखील पुस्तकं लिहिली जातात का पुस्तकं पाडली जातात याचा विचार फक्त लेखकांनी, प्रकाशकांनी करून उपयोग नाहीये. तो वाचकही 100% करत असतात असं प्रत्येकानं ध्यानात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून एवढी भारंभार पुस्तकांची निर्मिती होऊन सुद्धा काही थोडीच पुस्तकं यशस्वी झालेली आपल्याला दिसतात. आज भाषा म्हणून आपल्या मायबोली मराठीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. अनेक कारण आहेत त्याच्यामागे. मराठीसाठी तावातावानं भांडणारे अनेक लोक आपण पाहतो की जे आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमामध्ये शिकवतात. इंग्रजीचं आपल्या प्रतिष्ठेशी एक जे काही अत्यंत विचित्र असं नातं आपण जोडलेलं आहे की जोपर्यंत मी इंग्रजी शब्द वापरत नाही, इंग्रजी भाषेचा प्रयोग करत नाही, उपयोग करत नाही, तोपर्यंत मला प्रतिष्ठा मिळणारच नाही. आणि बहुधा समाजाचा बहुतांशी भाग हा अनुकरणशील असतो. त्यामुळं जे उच्च पदस्थ किंवा समाजातल्या वरच्या वर्गातले लोक जे काही करतात त्याचंच अनुकरण समाजातले इतर लोक करत असतात. आणि मग ती
भाजी विकणारी आपली एखादी भगिनी असू दे, रिक्षा चालवणारा एखादा आपला बांधव असू दे, मासे विकणारी एखादी आपली भगिनी असू दे, कुणी समाजरचनेच्या उतरंडीवर ज्या ज्या वेळेला आपण जातो त्या त्या वेळेला आपल्याला असं लक्षात येतं की ते वरच्या लोकांच्या गोष्टी अनुकरण करतायत आणि ते कारण नसताना इंग्रजीचं, म्हणजे त्यांना त्याच्यासाठीचा नेहमीचा वापरातला मराठी शब्द माहीत असून सुद्धा ते त्याचा वापर न करता इंग्रजी शब्दाचा वापर करतात. त्यामुळं माझी प्रतिष्ठा वाढते, अशा प्रकारची एक भ्रामक कल्पना सर्वदूर पसरली. आज आपण सगळ्यांनी आपल्या मुलांना एक कमोडिटी बनवून टाकले, एक वस्तू बनवून टाकले. तो इंग्रजी भाषेत शिकला तरच त्याला काहीतरी करिअर करता येईल किंवा त्याच्या जगण्याला काहीतरी दर्जा राहील. म्हणजे गमतीदार गोष्ट अशी आहे की 80% इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मुलांच्या आईबापांना धड 4 इंग्रजी वाक्य बोलता येत नाहीत, त्यांना काही कळत नाही. पण तरी देखील समाजमनाच्या, विशेषतः या माध्यमांच्या रेट्यातून की ह्या बाजारपेठांनी हस्तगत केलेल्या एकंदरीत समाज जीवनाच्या रेट्यातून अशा प्रकारच्या वातावरणाची निर्मिती केली जाते की जर तो मातृभाषेत शिकला तर त्याचं भविष्य संपलं. मला वाटतं हा एक अतिशय अत्यंत काळजी करण्यासारखा विषय आहे. आज मातृभाषेतून शिक्षण घेऊन, मातृभाषा हीच व्यवहाराची भाषा ठेवून चीन असू दे, जपान असू दे, रशिया असू दे, अनेक देशांनी प्रचंड प्रगती केलेली. पण तो आपण या बावळट आणि मूर्खपणाच्या कल्पनांमध्ये अजूनही दुर्दैवानं अडकून पडलेलो आहोत. त्यामुळं आणि सगळ्यात गोची कुठे होते तेही मला तो म्हणते की त्या मुलांना आपण कारण नसताना आपली संस्कृती, भाषा, साहित्य यांचे शत्रू बनवतो. आपण काय बोलतो ते त्यांना कळत नाही. छोटे छोटे जीवनातले आनंदाचे इतके प्रसंग असतात, जसे आपल्याकडे म्हणी आहेत, वाक्प्रचार आहेत किंवा ज्याला शालजोडीतनं हाणणं म्हणतात, अशा कितीतरी गोष्टींपासून, अत्यंत आनंददायी गोष्टींपासून, भाषेतल्या, साहित्यातल्या, संस्कृतीतल्या अनेक अशा आनंदाच्या जागा आपण आपल्या पिढीपासून, आपल्या मुलांपासून हिरावून घेतोय. त्यांना ते विनोद कळतच नाहीत, त्यांना त्या गोष्टी कळतच नाहीत. त्यांना काय विचारत ते म्हणजे ते काय विचारतात, म्हणजे काय, म्हणजे काय, कारण आई वडिलांना सुद्धा त्यांच्याशी बोलायला वेळ नाहीये. मला वाटतं या अतिशय चिंताजनक अशा परिस्थितीवर अखिल विश्वातील सर्व मराठी भाषिक बंधू भगिनींनी तातडीने विचार विनिमय करून प्रत्यक्ष कृती करायची गरज आहे. आणि आपण आपल्या मुलांना, आपल्या मुलांचा त्यांच्या मातृभाषेतून शिकण्याचा अधिकार आपण हिरावून घेऊ नये, अशा प्रकारचं एक आवाहन या मंचावरून मला करावंसं वाटतं. आता दुसरा प्रश्न आहे की मराठी साहित्य एका मर्यादेच्या पलीकडे का जगभर पोचू शकत नाही. तर मला असं वाटतं की अनुवाद ही एक फार मोठी समस्या आहे. मराठी भाषिक साहित्य अधिकाधिक भाषांमध्ये अनुवादित व्हावं, ते भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये पोचावं, जगातल्या वेगवेगळ्या भाषांमध्ये पोचावं, यासाठी काही ठरवून जाणून बुजून प्रयत्न करायची आवश्यकता आहे. एका बाजूला वैश्विक मराठी ब्रँड बनवण्याबद्दल आपण चर्चा आणि विचारविनिमय करतोय, त्यावेळेला त्याच्यामधलं भाषेचं आणि साहित्याचं स्थान हे अत्यंत महत्त्वाचं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे मान्यवर लेखक, साहित्यिक, कवी यांच्या रचनांचं फक्त इंग्रजीतच नव्हे तर देशातल्या वेगवेगळ्या भाषांमध्ये, जगातल्या वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांतर करणं आणि ते त्या लोकांपर्यंत पोहोचवणं, ज्याचा अप्रत्यक्षरित्या मराठी भाषिक समाजाला आणि त्या ब्रँडला 100% उपयोग होईल असं मला वाटतं. याचबरोबर मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणावर आज युवा वर्ग आहे. जगभरातील 14-15 कोटी मराठी भाषिकांपैकी साधारण 70% म्हणजे सुमारे 10 कोटी युवा वर्ग हा 35 पेक्षा कमी वयोगटातील आहे. आज गेले अनेक वर्ष मराठी, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनं आपण पाहतोय. ही सगळी जी काही साहित्य संमेलनं आहेत ती एका विचित्र प्रकारच्या विद्यापीठीय आणि महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या एका विळख्यामध्ये अडकलेली दिसतात. आणि मग तिथं होणारे ते संवाद, परिसंवाद आणि मग त्या संमेलनामध्ये होणारे परिसंवाद, चर्चा,
ह्या केवळ त्या वर्तुळांपुरता मर्यादित राहतात. त्याचा सर्वसामान्य वाचकाला त्यात काही रुची निर्माण होत नाही. त्यातनं काहीतरी दिशादर्शक त्याला मिळावं असं काही घडत नाही. आणि अनेकदा याच्यावर कारण नसताना बाष्कळ वाद निर्माण केले जातात आणि त्यांनी वर्तमानपत्रांचे रकाने भरून लोकांची साहित्यिक करमणूक होते. असं अनेकदा आपल्याला दुर्दैवानं पाहायला मिळतं. साहित्याविषयी, साहित्याच्या संकल्पनांविषयी चर्चा करणं याच्याऐवजी इतर गोष्टींवरच अधिक आपण लक्ष देतो. याचं भान सुद्धा सर्व प्रकारच्या माध्यमांनी राखायची अत्यंत गरज आहे. हे जे तरुण आहेत, हे जे मराठी तरुण आहेत, त्यात अधिकाधिक लोकांनी साहित्यिक बनावं, लेखन करावं, ब्लॉग लेखन करावं, फेसबुकवर लिहावं, ई बुक तयार करावीत, किंडल बुक तयार करावीत, ऑडिओ बुक तयार करावीत. अगदी आज तंत्रज्ञानानं आपल्याला सगळ्यांना इतकं विलक्षण सहाय्य केलेलं आहे. अगदी खेड्यापाड्यातली मुलं, अगदी खेड्यापाड्यातले युवा भगिनी हे आता व्यक्त होऊ शकतात. मला असं वाटतं की आता जे प्रख्यात साहित्यिक लेखक कवी त्यांची ही नैतिक जबाबदारी आहे की त्यांनी नवीन लेखकांना, नवीन युवकांना लिखाणासाठी प्रवृत्त करावं. केवळ वाचन संस्कृती वाढवण्यासाठी काहीतरी फुटकळ गोष्टी करून त्याची प्रसिद्धी आणि वर्तमानपत्रात त्याच्या आपल्या बातम्या छापून याच्या पलीकडे जाऊन खऱ्या अर्थानं अत्यंत आत्मीयतेनं अधिकाधिक लोकांना लेखन कौशल्य शिकवणं यासाठी सुद्धा साहित्यिक लेखकांनी, प्रस्थापितांनी पुढाकार घेतला पाहिजे. विश्व मराठी परिषदेनं गेल्या 6-7 वर्षामध्ये अशा प्रकारच्या अनेक लेखन कार्यशाळा राबवलेल्या आहेत. आजचे आपले संमेलनाध्यक्ष आदरणीय भारत साशणे सरांनी यामध्ये स्वतः सक्रिय सहभाग घेतलेला आहे. गेल्या 8 वर्षामध्ये सुमारे 20,000हून अधिक युवकांनी, वेगवेगळ्या वयोगटातील व्यक्तींनी, मराठी भाषिक बांधवांनी या कार्यशाळांमध्ये सहभाग घेतलेला आहे. कथालेखन कसं करावं, कादंबरी लेखन कसं करावं, शॉर्ट फिल्म कशी बनवावी, आवाजाचं कसं संवर्धन करावं, सूत्रसंचालन कसं करावं, यूट्यूब चॅनल कसं बनवावं, ब्लॉग कसे लिहावेत, ई ॲक्टिव्ह लेखक कसं व्हावं, ई ॲक्टिव्ह साहित्यिक कसं व्हावं, कविता कशा लिहाव्यात, गझल कशी लिहावी, कवितांचं, गझलांचं सादरीकरण कसं करावं, यशस्वी लेखक कसं व्हावं. मला मुद्दाम तुम्हाला सगळ्यांना सांगायचे की मराठी साहित्यिक किंवा लेखक जणू काही बावळटच असतो असं सगळ्यांनी ग्राह्य धरलेलं आहे. मग तू लेखक प्रकाशकांनी करार केले पाहिजेत. प्रत्येक पुस्तकाचा ISBN नंबर असला पाहिजे. लेखन करून स्वतंत्र लेखक म्हणून करिअर करता येतं. त्यातून रॉयल्टी मिळते. रॉयल्टी फक्त छापील पुस्तकांची नसून आता ऑडिओ पुस्तकांची, ई बुकची रॉयल्टी मिळते. त्यातून काही चित्रपट, सिरियल, वेबसिरीज निर्माण झालं तर त्यातून संपत्ती मिळवण्याचं साधन निर्माण होतं. त्यामुळे यशस्वी लेखक होण्यासाठी सुद्धा अनेक युवकांनी याच्यामध्ये करिअर करावं आणि त्यासाठी त्यांनी BA MA मराठीत करण्याची आवश्यकता नाही. आज आपण पाहतोय की अनेक इंजिनियर, डॉक्टर, वकील, वेगवेगळ्या विद्याशाखातले लोक पुढे येऊन लेखक बनतायत, साहित्यिक बनतायत आणि ते त्यांचं कर्तृत्व दाखवत आहेत. अशा वेळेला जगभरातील सर्व मराठी भाषिकांना मी आवाहन करतो की अधिकाधिक मराठी लोकांनी लेखन हा एक पूर्णवेळ व्यवसाय करावा. यासाठी विश्व मराठी परिषद सर्व प्रकारचं सहकार्य करायला तयार आहे. विश्व मराठी परिषदेच्या संकेतस्थळावर शेकडो प्रकाशकांचे नावपत्ते, लेखकांचे नावपत्ते उपलब्ध आहेत. या विश्व मराठी संमेलनाच्या निमित्तानं सुद्धा आपण कार्यशाळा घेतल्या. त्यालाही 15,000हून अधिक लोक त्याच्यामध्ये ऑनलाईन सहभागी झालेत. तर अशा प्रकारे एकंदरीत साहित्य क्षेत्रामध्ये आपण काहीतरी भरीव योगदान द्यावं आणि आज भारत साशणे आणि डॉक्टर विनता कुलकर्णी यांच्यासारख्या विदुषींच्या मार्गदर्शनातून भविष्यातील अत्यंत सकस, संपन्न आणि प्रभावशाली अशा प्रकारचं साहित्य आपण निर्माण करावं. याचबरोबर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, मराठी भाषेची आपण प्राणपणानं त्याचं रक्षण करावं, त्याचं संरक्षण करावं, संवर्धन करावं, त्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवावेत. अशा प्रकारचं आवाहन मी आपल्या सगळ्यांना करतो. नमस्कार.
धन्यवाद सर. या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाचे प्रयोजन आपण सविस्तरपणे मांडले त्याबद्दल धन्यवाद. अत्यंत आतुरतेने आपण ज्याची वाट पाहत आहोत त्या संमेलनातील अत्यंत महत्त्वाच्या कार्यक्रमाकडे आपण वळूया, म्हणजेच अध्यक्षीय भाषणाकडे. विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या भारत विभागाचे अध्यक्ष म्हणून लाभले आहेत सुप्रसिद्ध लेखक भारतजी सासणे. बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले आदरणीय भारत सासणे सर यांनी गेल्या 4 दशकांमध्ये साहित्याच्या प्रत्येक प्रकारात स्वच्छंद मुशाफरी केली आहे. 8 लघुकथा संग्रह, 8 दीर्घकथा संग्रह, लहान मुलांसाठी 6 कादंबरिका, 5 नाटके, 5 कादंबरी असे विपुल आणि दर्जेदार त्यांनी लिखाण केलं आहे. याशिवाय अनुवाद, ललित लेखन, चिंतन, नभोनाट्य, स्तंभलेखन असे विविध साहित्य प्रकार अगदी समर्थपणे हाताळले आहेत व स्वतःचा असा एक वाचक वर्ग निर्माण केला. त्यांच्या कथा, लघुकथा संग्रह, दीर्घकथांचे संग्रह हे हिंदी, कन्नड आणि इंग्रजी भाषांमध्ये अनुवादित झाले आहेत. उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी महाराष्ट्र शासनाचे 7 वेळा त्यांना पुरस्कार मिळाले आहेत. नैनम दहती पावगः या नाटकाच्या लेखनासाठी राज्य नाट्य महोत्सवात राज्य शासनाचे प्रथम पारितोषिक त्यांना मिळाले आहे. 27व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवात सूर्योदय या चित्रपटाच्या कथेसाठी त्यांना प्रथम पुरस्कार मिळाला. त्यांनी लिहिलेल्या राक्षस आणि चंद्रोदय या नभोनाट्यास केंद्र शासनाचा प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे. कैलासवासी नरहर कुरंदकर पुरस्कार, गोणी दांडेकर मृण्मयी पुरस्कार असे मानाचे तब्बल 36हून अधिक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. त्यांच्या साहित्यावर संशोधन करून आजपर्यंत 4 विद्यार्थ्यांनी डॉक्टरेट मिळवली आहे. विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये, संमेलनांमध्ये अध्यक्ष, उद्घाटक आणि संशोधक म्हणून त्यांनी सहभाग घेतला आहे. विश्व मराठी संमेलनाच्या साहित्य आयामातील भारताचे अध्यक्ष म्हणून त्यांनी आपले अध्यक्षीय मनोगत मांडावे यासाठी मित्रांना आमंत्रित करतो. विश्व मराठी परिषदेच्या वतीने आयोजित पहिल्या विश्व मराठी संमेलनातील एक भाग म्हणून असलेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष या नात्याने महाराष्ट्रातल्या, महाराष्ट्राबाहेरच्या आणि भारताबाहेरच्याही मराठी मित्रांशी संवाद करताना मला अतिशय आनंद होतो आहे. मित्रहो, मराठी असणं म्हणजे रक्तात एक वेगळंच रसायन वागवणं आहे. भारताबाहेरच्या जवळपास 31 देशातील विविध राज्यांमध्ये राहून आपण जगत व्यवहाराची एक वेगळीच लढाई लढत आहात. स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी आणि एका अर्थाने जग जिंकण्यासाठी आपण मातृभूमी सोडली. बाहेर जाऊन आपल्या अस्तित्वाचा पिसारा कसा फुलवता येईल याचा विचार केला. त्या देशातील कायदे, रीतिरिवाज समजावून घेऊन तिथल्या समाजातच नव्हे तर जगाच्या पटलावर ताठ मानेने उभे राहून कर्तृत्वाचा एक वेगळाच ठसा उमटवण्यासाठी तुमचा प्रयत्न चालू आहे. आणि म्हणून ही लढाई सोपी कधीच नव्हती आणि पुढेही ती सोपी असणार नाही. बाहेर गेल्यानंतर महत्त्वाकांक्षी स्वप्न उराशी बाळगणारा हा मराठी माणूस स्थानिक परिस्थितीमध्ये व तिथल्या देशात तत्काळ आणि एका क्षणात अल्पसंख्य आणि परका होऊन जातो. एक तुटलेपणाची भावना निर्माण होतेच होते. इकडून तर तिकडे गेलो आणि तिकडे तर आपण परकेच अशी भावना अस्वस्थ करणारी आहे. माझ्या परदेशस्थ मित्रांनी अशा स्वरूपाची काही एक भावना माझ्याजवळ व्यक्त केली असल्यामुळे मनाच्या तळाशी चालू असलेला हा तुमचा जो संघर्ष आहे किंवा ही जी खळबळ आहे त्या खळबळीचा थोडासा अंदाज मला येऊ शकलेला आहे. आणि म्हणून एका बाबतीत मात्र मी निश्चिंत आहे. मराठी माणूस कुठेही गेला, अस्तित्वाच्या लढाया लढत जरी राहिला, आर्थिक, सामाजिक व राजकीय परिस्थितीमध्ये झगडत जरी राहिला तरी तो कधीही एकटा असत नाही. त्याच्या रक्तातून मराठी संस्कार वाहत असतात. त्याच्या व्यक्तित्वातून मराठी मातीचा हुंकार उमटलेला असतो. पूर्वज ज्या वारीतून गजर करीत चालले त्या विठ्ठलाच्या वारीचे पडसाद परदेशस्थ मराठी माणसाच्या मनात घुमत राहिलेले असतात. त्याच्यासोबत संताची वाणी आश्वासकरित्या वावरत राहते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, संतांचं अध्यात्म, शाहू फुले आंबेडकर यांचे विचार आणि अपार कष्ट करण्याची तयारी हे सगळं सोबत असल्यामुळे हा मराठी माणूस विश्वाच्या पटलावर आपलं स्वतःचं अस्तित्व आणि व्यक्तिमत्व सिद्ध करीत ताठ उभा राहिलेला आहे. आणि म्हणून किती दूर गेला तरी, कुठेही गेला तरी तो कधीच एकटा नसतो. मराठी अस्मिता, मराठी संस्कृती आणि मराठी संस्कार सतत त्याच्यासोबत राहतात. तुम्ही देखील त्यामुळे एकटे नाही आहात. महाराष्ट्र तुमच्या हृदयात सतत जागृत असतो आणि सोबत असतो. त्यामुळे तुमचे रूट्स इथे या मातीत, मराठी मातीत घट्ट आहेत. तुमचं अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो आणि प्रणाम करतो. तुम्ही एकटे असू शकत नाही हा दिलासा तर आहेच आहे. पण एका वेगळ्याच समस्येबद्दल मला तुमच्याशी बोलायचं आहे. ही समस्या वैश्विक आहे. मला आर्थिक किंवा स्थानिक सामाजिक समस्यांबद्दल बोलायचं नाही, कारण त्या समस्या तर नेहमीच असणार आहेत, पूर्वीही होत्या आणि पुढेही राहतील. प्रमुख समस्या माझ्या मते मानसिक आहेत. वेगळेपणा कायम ठेवून प्रमुख प्रवाहामध्ये मिसळून जाण्याची ही जी समस्या आहे, दूरस्थ गेलेल्या प्रत्येक पराक्रमी मराठी माणसाची ही समस्या आहे. डिझॉल्व होताना, विरघळून जाताना तुम्ही तुमचं अस्तित्व आणि वेगळेपण कायम ठेवू शकता का, ही ती समस्या. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. एखादा मराठी माणूस दूरस्थ देशामध्ये राहून आपलं करिअर घडवतो. हे करिअर घडवत असताना त्याला स्थानिक समस्यांना तोंड द्यायचं आहे. स्थानिक कायदे समजून घ्यायचे आहेत. तिथे दूरस्थ देशात त्याला, म्हणजे मराठी माणसाला, जेवढं आकाश प्राप्त झालेलं आहे त्या आकाशात त्याला स्वतःचे पंख पसरायचे आहेत. भरारी घ्यायची आहे. तो यशस्वी झाला तर त्याच्या मागोमाग त्याच्या अस्तित्वाचे धागे विणले जाणार आहेत. त्याची पुढची पिढी तिथे स्थिरावणार आहे. त्याचा भूतकाळ महाराष्ट्रात आहे. त्याचे पूर्वज महाराष्ट्रात राहिले होते. त्यांचे आशीर्वाद घेऊन त्याला पुढे जायचं आहे. त्याचा भविष्यकाळ तिथे असणार आहे. पण जिथे कुठे त्याला राहायचं आहे तिथल्या समाजाने त्याला पूर्णांशाने आपल्यामध्ये सामील करून घेतलं की नाही, ही ती समस्या. या समस्येतून एक तुटलेपणा, एक एकटेपणा, एक विलक्षण अमूर्त अशी हुरूर मनामध्ये निर्माण होत राहते. भारताबाहेर राहणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये काही तुटलेपणा, एकाकीपणा किंवा अमूर्त हुरहुर निर्माण झालीच असेल असा माझा दावा नाही. पण अशी शक्यता असते, अशी मानसिक समस्या निर्माण होते असं मला सांगण्यात आलेलं आहे. आता अशीच काही समस्या असेलच तर त्यावर काही उपाययोजना आहे का, याचाही विचार आपण केला पाहिजे. कारण साहित्य आणि प्रत्यक्ष जगणं यामध्ये विशेष अंतर नसतं. जगण्यातून साहित्य निर्माण होतं आणि साहित्यामध्ये जगणं प्रतिबिंबित होत राहतं. मित्रहो, मराठी साहित्य समृद्ध आहे. ते वैश्विक उंचीवर जाणारं आहे. सर्वसमावेशक, चिंतनशील आणि संपन्न आहे. प्राचीन आणि अर्वाचीन आधुनिक मराठी साहित्याशी आपण आपली नाळ जोडून घेतली पाहिजे. याच नाळेतून आपल्याला अमृतमयी जीवनरस प्राप्त होऊ शकतो. याच साहित्यातून आपल्याला जगण्याचं बळ प्राप्त होऊ शकतं. याच साहित्यातून संघर्ष करण्याची शक्ती प्राप्त होऊ शकते. या साहित्यात अध्यात्म आहे, संताचं जीवनविषयक शहाणपण आहे आणि सुधारक विचारवंतांचे बळ देणारे विचार आहेत. मराठी वाङ्मयाच्या संदर्भात विचार केला तर तुकाराम महाराजांच्या अभंगांचा पहिला अनुवाद अलेक्झांडर ग्रँट यांनी केला. ग्रँट, चित्रे नेमाडे, कोलटकर इत्यादींनी केलेल्या अनुवादाच्या प्रयत्नांमुळे तुकाराम महाराजांचं साहित्य वैश्विक उंचीवर गेलेलं आहे. ज्ञानेश्वरी तर मराठी माणसाच्या श्वासाश्वासातून जगभर पसरली. चोखामेळाचा अभ्यास परदेशातील विद्वान करीत आहेत. संत साहित्याने काळाची आणि भाषेची मर्यादा ओलांडली. ते कालजयी असं मराठी साहित्य आहे. व्यावहारिक कारणासाठी दूरस्थ गेलेली मंडळी खऱ्या अर्थाने दूरच गेली पाहिजेत असा नियम नाही. मराठी मातीशी, इथल्या श्वासांशी आपण आपले धागे जोडून घेऊ शकता. चांगलं मराठी वाचन आणि त्या अनुषंगाने आपली मराठी भाषा आपल्या विचारातून जिवंत ठेवणं हा चांगला मार्ग आहे. निदान 31 देशातील महाराष्ट्र मंडळांचे अनेक सदस्य या विश्व मराठी संमेलनाशी आज जोडले गेलेले आहेत. मराठी भाषेबद्दल त्यांना आस्था आहे. मराठी संस्कृतीबद्दल त्यांना प्रेम आहे. दूरस्थ देशामध्ये राहणाऱ्या मराठी माणसाने
जुनं आणि नवं मराठी साहित्य स्वतःच्या विचाराशी जोडून घेतलं तर एक वेगळीच ऊर्जा त्याला प्राप्त होऊ शकते असं मला वाटतं. वैश्विक स्तरावरून प्राप्त होणारी ऊर्जा मराठी माणसाला संपन्न करतेच आहे. सीमित आणि मर्यादित राहू न देता वैश्विक ऊर्जा त्याला व्यापक आणि विशाल करणारच आहे. पण त्याचबरोबरीने मराठी साहित्यातून जे अमृत त्याला प्राप्त होऊ शकतं त्यातून त्याला मनःशांती आणि आश्वासक असं स्थैर्य प्राप्त होऊ शकेल. त्याचं व्यक्तिमत्व विशाल आणि सजग होऊ शकेल. इथे महाराष्ट्रात लिहिलं जाणारं, प्रसिद्ध होणारं आणि यापूर्वी प्रसिद्ध झालेलं जे काही वाङ्मय आहे ते आपल्या हृदयाशी जपून ठेवणं महत्त्वाचं राहील. त्यामुळे विरघळून जाण्यापूर्वी अस्वस्थता येणार नाही. पण अडचण भाषेची आहे. तुमच्यासोबत राहणारी तुमची पिढी मराठी बोलत नाही. त्या पिढीला मराठी येत नाही आणि मराठी संस्कृतीबद्दल काहीही सांगितलं तरी ते त्यांना परकच वाटणार किंवा त्यांना ते समजणारच नाही. मग विकृत आणि दुर्दैवी विनोद निर्माण होतात. हे विनोद हसते परहसते इथे राहणाऱ्या स्थानिक मंडळींच्या कानावर येत असतात. उदाहरणार्थ मंकी गॉड किंवा एलिफंट गॉड इत्यादी. ही केवळ भारताच्या बाहेर राहणाऱ्या मराठी माणसांची समस्या आहे असं नाही. महाराष्ट्राच्या बाहेर जी मराठी मंडळी भारतातच राहतात त्यांची देखील हीच समस्या आहे. हिंदी टापूमध्ये राहणाऱ्या मराठी मंडळींची पुढची पिढी हिंदीतच बोलते आणि स्थानिक पद्धतीने विचार करते. मध्यमवयीन मंडळी कसंबसं मराठी टिकवून आहेत आणि कदाचित घरामध्ये मराठीच बोलली जाते. उंबरठ्याबाहेर मात्र मराठी बोलली जात नाही. उंबरठ्याबाहेर स्थानिक भाषा बोलावी लागते. त्यामुळे मराठी भाषा कशी टिकवावी, मराठी अस्मिता कशी जिवंत ठेवावी इत्यादी समस्या बृहन महाराष्ट्र प्रदेशातील मराठी माणसाला भेडसावते आहे. मी असं ऐकलं आहे की ही समस्या अधिक प्रकर्षाने भारताबाहेरील मराठी माणसाची आहे. त्यावर उपाय काय? मराठी भाषेचं प्रेम आणि मराठी असण्याचा अभिमान ही तर बलस्थानं आहेतच. पण आणखीन एक समस्या आहे. तुम्ही ज्या देशातून परदेशात गेलेले असता त्या देशाबद्दलच्या गैरसमजुतीतून तुमच्याकडे पाहिलं जातं. स्थानिक व्यक्तींना सामान्य ज्ञान आणि भारताबाहेर बद्दलची माहिती असलीच पाहिजे असा नियम नाही. भारत म्हणजे हत्ती, टर्बन, साप, रोप ट्रिक, गारुडी, ताजमहाल, क्वचित गांधी इत्यादीची माहिती सामान्यतः असते. हा झाला एक माहितीचा सामान्य स्तर. दुसरा स्तर सतारवादन, भारतीय रहस्यवादी म्हणजे ओशो इत्यादी बाबतचे काही गैरसमजुती असतात. या दुसऱ्या स्तरामध्ये भारतातून आलेल्या टुरिस्ट मंडळींनी आपला जो बदलौकिक पसरवलेला असतो त्याही कारणामुळे तेथे राहायला गेलेल्या मराठी माणसांकडे वेगळ्या नजरेने पाहिलं जातं. आता या ज्या गैरसमजुतीतून निर्माण झालेल्या नजरा आहेत त्या सहन करीत स्वतःचं अस्तित्व कसं घडवायचं ही समस्या. मराठी साहित्य वैश्विक उंचीचं आहे हे मी आपल्याला सांगितलं. पण हे जगाला नक्की असं माहीत नाही. त्याचं कारण पुन्हा भाषेची अडचण आहे. मराठीमध्ये पूर्वी जे लिहिलं गेलं आणि आता जे समर्थ असं लिहिलं जात आहे त्याचे इंग्रजी अनुवाद आणि अन्य भाषांमध्ये जास्त प्रमाणात होत नाहीत. त्याचं कारण समर्थ अनुवादक उपलब्ध होतील असं नाही आणि उपलब्ध झाले तरी त्या अनुवादाचं प्रकाशन कोण करणार याबद्दल मोठी कुंठावस्था आहे. अनुवादक हा ती साहित्यकृती जगणारा, समजून घेणारा आणि अन्य भाषांमधून मांडणारा असा प्रतिभावान माणूस असला पाहिजे. परदेशी विद्वानांना भारतीय साहित्याबद्दल अतिशय थोडी माहिती असते असं माझा समज आहे. त्यातून त्यांना गीतांजली इत्यादीबद्दल माहिती असते ऐकून. भारतीय वंशाचे जे लेखक आहेत ते जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवीत जरी असले तरी त्यांच्याबद्दल कमी आस्था बाळगली जाते. अशा पार्श्वभूमीवर मराठी साहित्याबद्दल काय आणि कोण सांगणार? मराठी लघुकथा, दीर्घकथा क्षेत्रामध्ये स्वतःचा विलक्षण असा ठसा उमटवणारे लेखक आपण इंग्रजीमध्ये कसे आणायचे? ग्रेस नावाच्या कवितेतल्या जादूगाराची भाषा आपण अन्य भाषांमध्ये कशी आणि कोणी न्यायची? आपले समर्थ कादंबरीकार इंग्रजी आणि अन्य भाषांमध्ये किती पोचले आहेत? तर या सगळ्या अनुवादाच्या समस्या आहेत. भारताबाहेर राहणाऱ्या मराठी माणसांना निदान या समस्येची जाणीव असावी म्हणून हे सांगितलं. मराठीचे अन्य भाषांमध्ये व विशेषतः इंग्रजीमध्ये झालेले अनुवाद
जाणकार संस्थांपर्यंत आणि जाणकार व्यक्तींपर्यंत पोहोचवण्यासाठी काही संघटित प्रयत्न करता येतील का, इतकंच सूतोवाच मी करतो आहे. इथे मला सांगितलं पाहिजे की ही समस्या केवळ भारताबाहेरच आहे असं नाही. मराठीत काय लिहिलं जातं आहे असा हिंदी भाषी जाणकारांनी प्रश्न केल्यास त्याला दाखवण्यासाठी आपल्याकडे चांगले हिंदी अनुवाद असत नाहीत आणि त्यांचे गैरसमज दूर करण्याचा मराठी भाषी मंडळी प्रयत्न करीत नाहीत. आयडेंटिटी क्रायसिस, भाषेचा अभिमान बाळगण्यातली अडचण, भाषा टिकवण्यातली अडचण, मराठी साहित्याबाबत अद्ययावत वृत्तांत सांगता न येण्यातली अडचण, अनुवादाची अडचण इत्यादीबाबत बोलल्यानंतर एक वेगळ्याच पण महत्त्वाच्या अशा समस्येकडे मला आपलं लक्ष वेधायचं आहे. मित्रहो, कोविडने जगातल्या कानाकोपऱ्यात थैमान घातलं. त्यानिमित्ताने पुन्हा एकदा प्राणभय आपल्याला भेडसावू लागलं. जगामध्ये सर्वत्र भीतीची भावना निर्माण होऊन स्थिर होऊ लागली. या भीतीला वेगवेगळे पैलू होते आणि आहेत. विलगीकरणाची समस्या, एकत्र येण्यातली अडचण, करोना दिसून आल्यानंतर घ्यावयाची काळजी आणि निर्माण होणारी सामाजिक समस्या, यातून जगातली सर्व माणसं वाट काढीत आहेत. भारताबाहेरच्या मराठी माणसालासुद्धा या समस्या भेडसावलेल्या असतीलच. पण इतकीच एक समस्या नव्हती तर कोविडच्या आधीपासूनच एक वेगळी भयाची भावना विश्व पातळीवर मराठी माणसाच्या मनात स्थिर झालेली आहे. जेव्हा जेव्हा राजकीय उलथापालथ होते तेव्हा तेव्हा जगातले घटक आणि समाजातले घटक असुरक्षित व्हायला लागतात. त्यांना आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचं असतं. अमेरिकेमध्ये सध्या सत्तांतराची प्रक्रिया सुरू आहे. तिथला मराठी माणूस अबोध अशा आतंकाच्या छायेमध्ये असणारच आहे. तिथे आपण श्वेत आणि अश्वेत यांच्यामधला झगडा पाहिला. माणसं माणसापासून विभाजित करण्याचा खेळही पाहिला. मराठी माणसाला या सगळ्या घडामोडींची झळ बसलीच असणार आहे. पण हे फक्त अमेरिकेतच घडतं आहे असं नाही. अन्य देशांमध्ये देखील मंदी आहे, आर्थिक समस्या आहेत, सामाजिक प्रश्न आहेत आणि घरापासून, आपल्या देशापासून दूर गेलेल्या मराठी माणसाच्या मनात एक विचित्र अशी कुंठावस्था त्यामुळे निर्माण झालेली आहे. भयांकित छायेखाली राहणारा हा माणूस आणि त्यातून बाहेर कसं पडायचं हा तो प्रश्न आहे. भारताच्या बाहेर राहणाऱ्या मराठी माणसाच्या मनात काय चाललं आहे हे कसं समजणार? त्यांना बोलतं करण्याची आपल्याकडे कोणतीच व्यवस्था नाही. विश्व मराठी परिषदेने पहिले विश्व मराठी संमेलन आयोजित तरी केले आणि त्यानिमित्ताने मी आपणाशी बोलतो तरी आहे आणि आपण ऐकता तरी आहात. पण विचारांच्या आदानप्रदानाची कोणतीही व्यवस्था आपण अद्याप निर्माण करू शकलेलो नाही. भारताबाहेर आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आणि क्षितिज विस्तारण्यासाठी झगडा देणाऱ्या मराठी माणसाला एकत्र करून काही मेळावे घेता येतील का, याबाबत मी काही सूचन करीत आहे. उपरोक्त परिषद कदाचित असं काही काम करू शकेल असं मला वाटतं. मराठी साहित्य विश्वाला पुन्हा जोडून घेणं, मराठी पुस्तकं वाचणं, जास्तीत जास्त दिवाळी अंक प्रकाशित करणं, अन्य भाषांमधून झालेल्या मराठी पुस्तकांचे अनुवाद बाहेरच्या जाणकारांपर्यंत पोहोचवणं, अशा काही उपाययोजना मला सुचत आहेत आणि म्हणून त्यांचा केवळ निर्देश करतो आहे. मित्रहो, मनुष्यासाठी आवश्यक असलेला कल्याणकारी मार्ग शोधणं, माणसाच्या सुखदुःखाचा शोध घेणं, शक्य झाल्यास सुखाचा मूलमंत्र सांगणं, अशी काही माझ्या मते साहित्याची भूमिका आहे. लेखकाची भूमिका देखील इथे सांगितली पाहिजे. विश्वकरुणा, मानवतेबाबतचा आदर, जगण्यातली सचोटी आणि आत्मभान, सर्वसामान्य माणसाच्या सुखदुःखाचा आश्वासक असलेला शोध, मानवी गरिमेबाबतची जाणीव, विशाल आणि स्वागतशील दृष्टिकोन, श्रेयस आणि प्रेयस याबाबतचे नेमके भान, सत्यान्वेष, विश्वबंधुत्व इत्यादी घटक लेखकाच्या भूमिकेत समाविष्ट असतात अशी माझी धारणा आहे. जागतिक स्तरावरील सर्वच श्रेष्ठ लेखकांची अशीच भूमिका असणार याबाबत मला शंका नाही. मित्रो, काळ तर मोठा कठीण आला असं विषादपूर्व विधान काळाच्या प्रत्येक टप्प्यावर चिंतनशील लेखकाने नोंदवून ठेवलेलं आहे. प्रत्यक्षामध्ये काळ ही भव्य संकल्पना आपल्या भारतीय चिंतन परंपरेमध्ये आपण स्वीकारलेली आहे. भर्तृहरीने असं म्हटलेलं आहे की दिवस रात्रीच्या एका आड एक असलेल्या काळ्या पांढऱ्या पटांवर स्त्री पुरुषांचे विविध मोहरे फेकून त्यांचा चालू असलेला प्रारब्ध विषयक खेळ काळ स्वतःच पाहत रमत बसलेला असतो.
मला स्वतःला भर्तृहरीची ही कल्पना मोठी भव्य आणि थरारक वाटत आलेली आहे. ही संकल्पना आपल्याला अंतर्मुख करते. स्वतःच काळच करता आणि भोगता असेल तर सामान्य माणूस कोण, असा प्रश्न त्यामुळे निर्माण होतो. साहित्याला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असतं, द्यावं लागणार असतं. आपल्या सर्वांना माहीत आहे की बोटाला धरून काळाने आपल्याला हळूहळू वेगवेगळ्या कालखंडातून फिरवून आणलेलं आहे. आपण यंत्रयुग अनुभवलं, त्यानंतर तंत्रयुग अनुभवलं, अणुयुग आणि आकाशयुग अनुभवलं आणि आता आपण भ्रमयुगात प्रवेश करतो आहोत. या युगात सर्वसामान्य माणूस भ्रमित झालेला आहे, संमोहित झालेला आहे. मुख्य म्हणजे त्याची वाचा हरवलेली आहे. एक अबोध दहशत, भीती आणि आतंक त्याच्या जगण्याला वेढून व्यापून पसरायला लागलेला आहे. या भीतीबद्दल साहित्याने बोलणं, सांगणं अपेक्षित असतं. याबाबत आधीपासूनच दृष्ट्या साहित्याने वेळोवेळी काही एक सूचन व्यक्त केलेलं आहे. उदाहरणार्थ अब्दुल बिस्मिल्ला नावाच्या हिंदी लेखकाने दंतकथा नावाची एक लघु कादंबरी लिहिली. मी या लघु कादंबरीचा मराठीतून अनुवाद केलेला आहे. पुस्तक रूपाने आता हा अनुवाद उपलब्ध आहे. एक कोंबडा खाटीक मंडळींकडून स्वतःला वाचवून जीवाच्या आकांताने धावतो आहे आणि धावता धावता तो एका नालीच्या पोकळीमध्ये जाऊन बसलेला आहे. त्याला शोधण्यासाठी आणि मारण्यासाठी आलेली मंडळी कोंबड्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि जीवाच्या भीतीने हा कोंबडा पुढे पुढे सरकत राहतो. आता पुढे सरकण्याचा रस्ता जवळपास बंद आणि मागे सरकण्याचा रस्ताही बंद. मृत्यू तर केव्हाही उपस्थित होऊ शकतो आणि रात्र झाली आहे. अशा परिस्थितीत हा कोंबडा वाचकांना विश्वासात घेऊन संवाद करायला लागतो, आपल्या बालपणीच्या आठवणी सांगायला लागतो. एका कोंबड्याने सांगितलेली आठवण म्हणून आपण या निवेदनाकडे पाहायला तर लागतो, पण आपल्या असं लक्षात यायला लागतं की इथे सांगितलं जाणारं निवेदन हे सामान्य माणसाच्या आठवणीपेक्षा वेगळं नाही. खुराड्यातलं जगणं, क्षुद्र अहंकार, लढाया, छोटी छोटी प्रेम प्रकरणं आणि सामान्य पातळीवरचा सामान्य असा संघर्ष आणि या सगळ्या जगण्यावर विशाल अशी आतंकाची छाया, मृत्यूच्या भीतीची सावली. माणसाला असाच अनुभव येत असतो आणि त्याचंही जगणं यापेक्षा वेगळं नाही. क्षुद्र जीवन पद्धती आणि सततचं वावरणारं भय याचा अनुभव माणूस घेत आलेला आहे. युद्धातल्या अनुभवाने भय निर्माण केलं, फाळणीने उद्ध्वस्त केलं आणि महानगरीय जीवनपद्धतीने सर्वसामान्यांच्या वाट्याला निरर्थक, यंत्रवत, किड्यामुंगीसारखं आयुष्य दिलं. या सर्वातून एक विशाल अशी भीतीची भावना माणसाला, अगदी मराठी माणसालासुद्धा व्यापून राहिली. पण या लघु कादंबरीच्या अखेरीस पहाट होता होता हा मरणासक्त कोंबडा निर्भयतेने आरवलेला आहे. त्याचं आरवणं अंधाराच्या चादरीला लखलखीत सत्याच्या सुरीने फाडून टाकतं आहे. आपण कोठे लपलो आहोत हे आपल्या आरवण्यामुळे लक्षात येईल. इत्यादी भयोत्पन्न क्षुद्र सावधगिरी आता मागे पडलेली आहे. उगवत्या सूर्याला सलाम करायचा आहे, उगवत्या सत्याला सलाम करायचा आहे. निर्भयता व्यर्थ आणि क्षुद्र भयावर मात करते आहे आणि अशी मात केल्यामुळेच नवजीवनाचं स्वागत होऊ शकतं, असंच हा कोंबडा सांगतो आहे. अलीकडे बहुतेक कोंबड्यांचं आरवणं बंद झालं असताना आणि भीतीची काजळी सर्वत्र व्यापून राहिली असताना निर्भयतेने आरवण्याचं महत्त्व ही कादंबरी अधोरेखित करते. प्रस्तुत भ्रमयुगाशी ही लघु कादंबरी जोडली जाते हे पाहून आपण स्तिमित होतो. साहित्य आपल्या दृष्टेपणातून वेळेच्या आधीच आपल्याला इशारा देत असतं. ही साहित्याची शक्ती आहे. माणूस म्हणजे क्षुद्र जीव आहे असं न मानता मनुष्याच्या जगण्याची गरिमा केवळ साहित्यच अधोरेखित करू शकतं आणि म्हणून माणूस कोण आहे हे सांगण्याची जबाबदारी देखील साहित्यावर येऊन पडते. आपल्याला आठवत असेल, 15 वर्षापूर्वी समाजामध्ये आपल्या भोवती वावरणारी सुबुद्ध माणसं काही चमत्कारिक विधानं बोलण्यातून सहजपणे करीत असत. या विधानांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची त्यावेळेस सहसा कोणाला आवश्यकता वाटली नव्हती. अशा विधानांकडे हसून दुर्लक्ष करण्याची प्रथा होती. या देशाला एकाधिकारशाहीच पाहिजे, हंटर मारल्याशिवाय शिस्त येणारच नाही. खूप लोकांना विचारत बसलं की विकास कधीच होत नसतो, एक हातीच निर्णय असावा लागतो, माणसं मेंढरासारखी असतात, त्यांना फक्त हकावं लागतं, इत्यादी स्वरूपाची मुक्ताफळं आपण निश्चितपणे ऐकली असणार. इंग्रजीत बोलायचं झाल्यास अशा उद्गारामागे काही एक विचार हवेमध्ये होता, म्हणजे दॅट वॉज
इन द एअर. हाच विचार आश्चर्यकारक मार्गाने आणि आश्चर्यकारक पद्धतीने आपल्या सगळ्यांच्या जगण्यावर आता सद्यकाळामध्ये हळूहळू लादला जातो आहे. जबाबदार संस्थाप्रमुखांनी नुकतंच एक विधान केलं आहे. आपल्याकडे जरा जास्तच लोकशाही आहे आणि त्यामुळे विकासाच्या मार्गात अडकाठी निर्माण होते आहे असं हे विधान. या विधानामागून एक दहशत अमूर्तपणे आणि चोर पावलाने बाहेर येऊ पाहते आहे आणि हळूहळू भोवताल ग्रस्त करू पाहते आहे. मला वाटतं सध्या सर्वसामान्य माणूस सर्वाधिक संभ्रमावस्थेत आहे. त्याचा आंधळा प्रवास सुरूच असून कोणती तरी अगम्य बधिरावस्था त्याला घट्ट लपेटून आहे. परिवर्तन त्याला हवं आहे, शोषणमुक्त समाज त्याला हवा आहे, भ्रष्टाचारातून निपटून निघणं, पिळवटून निघणं त्याला नको आहे. पण आपल्या दुःखाचा परिहार कसा होणार हे मात्र त्याला समजलेलं नाही. कोणीतरी मसीहा येईल आणि परिस्थिती बदलेल, आपली सुटका करेल असं त्याला उगीचच वाटतं आहे. म्हणून तो कल्की अवताराच्या प्रतीक्षेत आहे. पण असा कोणी मसीहा येत नाही आणि त्याचं वाट पाहणं थांबतही नाही. दृष्ट्या कवींनी ती उद्याची सकाळ उजाडेल असा दिलासा जरी दिला असला तरी त्याचबरोबर तीव्र उपहास देखील नोंदवलेला आहे. कारण उद्याचा दिवस उजाडणारच नसतो. जी कुठली पहाट उजाडते ती आजचीच असते. वाट पाहणं केवळ त्या सर्वसामान्य माणसाच्या नशिबी आहे. चुकीचे विचार समाजामध्ये जाणीवपूर्वक प्रस्तुत करणे हा भ्रष्टाचार आहे असा विचार नकळतपणे सांगितला जातो आणि हा प्रमाद आहे हे मात्र सामान्य माणसाला कोणी सांगत नाही. राजकारण नावाचा लांडगा सर्वाच्या अगदी झोपडीच्या बाहेर सुद्धा येऊन बसलेला आहे. हा लांडगा लबाड आहे, त्याचा चेहरा क्रूर नाही, मोहक आहे, हसरा आहे. पण हे सामान्य माणसाला कोणी सांगत नाही. या सामान्य माणसाला स्वतःला विचार करण्याची सवड व्यवस्थेने दिलीच नाही आहे. पण द वुल्फ इज ॲट द डोअर. माणूस भयभीत आहे. त्याच्या भयमुक्तीची घोषणा कधी व कोणत्या पीठावरून केली जाईल याची त्याला प्रतीक्षा आहे. पण त्याऐवजी म्हणजे त्या घोषणेच्या ऐवजी उद्याच्या चांगल्या दिवसाचं स्वप्न त्याला दाखवण्यात येतं आहे. या सर्वसामान्य माणसाला समजून घेणं, मुळात त्याला शोधणं हे अवघड असं काम लेखकाला करावं लागतं. माणूस चिमटीत सापडतच नाही, पाऱ्यासारखा निसटून जातो. त्याच्या सुखदुःखाचा शोध लेखकाला घ्यावा लागतो. त्याची कथाच फक्त मांडायची नसते, तर कथेमागची कथा देखील शोधायची असते. कथेमागची कथा आपल्या भोवती सतत घडत असते, ती पाहण्याची नजर मात्र असावी लागते. लेखकाचं हेच मोठं आव्हान असतं व ते तो कसं पेलतो यावर त्याचं यश अवलंबून आहे. माझं लेखन म्हणजे न संपणारी शोधयात्रा. सर्वसामान्य माणसाच्या सुखदुःखाचा शोध गांभीर्यपूर्वक घेत राहणं मला आवडतं. माणसाचा माणूसपण कशात आहे हे शोधत असताना त्याच्या जीवनसंघर्षातून, त्याच्या जगण्यातून, छोट्या मोठ्या लढायातून कथेमागची कथा दिसत असते. त्यातून कलाकृती निर्माण करावी लागते. त्यातूनच कलाकृती निर्माण होत असते. माणसाची गरिमा साहित्याने व साहित्यिकांनी मांडायची असते. राजकारणी सामान्य माणसाचा पालापाचोळा करून टाकतात. हे सत्य कटू असलं तरी साहित्याला ते समजून घ्यावं लागतं, मांडावंही लागतं. अभिनिवेश शून्य व आविर्भावरहित सत्यकथन ही साहित्याची भूमिका असते. सत्यान्वेष, आनंदप्राप्ती व विश्वकरुणा या संदर्भात देखील साहित्याला आणि साहित्यकाला सजग राहून लेखन कार्य करावं लागतं. सर्वसामान्य माणसाच्या दुःखाचा परिहार करता आला तर त्यासाठी प्रयत्न करणं ही साहित्याचं श्रेय. आणि म्हणून सापडला आणि सापडवला सुखाचा मूलमंत्र देखील शोधावा लागतो. आजच्या साहित्याकडे पाहताना असं निदर्शनास येतं की या साहित्यातून सामान्य माणसाचा चेहरा हरवत चाललेला आहे. कधी काळी नारायण सुर्वेंच्या कवितातून किंवा तेंडुलकरांच्या नाटकातून किंवा अन्य वास्तववादी लिखाणातून क्वचितचपणे हा चेहरा दिसला होता पूर्वी. आता मात्र हा चेहरा पुन्हा हरवलेला आहे. पुनरुज्जीवनवादी, स्मरणरंजनवादी किंवा मनोरंजनपर असं साहित्य जास्त प्रमाणात दिसायला लागलेलं आहे. हा सामान्य माणसाचा हरवलेला चेहरा शोधून त्या चेहऱ्याला साहित्यामध्ये पुनഃस्थापित करावं लागेल. आपण स्तिमित होतो आहोत. स्तिमित करणारी रुग्ण मानसिकता सामान्य माणसांना भ्रमित करते आहे. उच्चार आणि वर्तन यामधला आंतरविरोध चकित करतो आहे. ही सद्यस्थिती म्हणजे भ्रमयुगात प्रवेश. या भ्रमयुगाबाबत साहित्याने आणि अर्थातच साहित्यिकाने वास्तव लेखनातून लिहून सत्य प्रकट करीत राहण्याची गरज आहे. सत्याचा सूर्य उगवतच राहतो, त्याला सलाम करीत अखेरपर्यंत
निर्भयपणे आरवण्याची गरज आहे. भयमुक्त होऊन जीवनाचा रसास्वाद घेतला पाहिजे. त्या संदर्भात तर मी सांगितलंच, पण मराठी साहित्याशी स्वतःला जोडून घेऊन त्यात दडलेलं अपार असं सामर्थ्य स्वतःमध्ये शोषून घेऊन आनंदात सहभागी होण्याचं काम करावं लागेल. भारताच्या बाहेर राहणाऱ्या मराठी माणसांनीसुद्धा आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठी माणसांनीसुद्धा पुस्तकं अर्थात साहित्य आपल्याला काहीतरी सांगू इच्छितात. कवी शंकर वैद्य यांच्या या कवितेने या कथनाचा समारोप करायचा आहे. पुस्तकांना येथून पुढे आपल्याला निराश करायचं नाही, कारण ज्ञानप्राप्तीशिवाय येथून पुढे माणसाला भवितव्य नाही. व्यर्थ पुनरुज्जीवनवाद विनाशाकडे नेणारा आहे. कविता अशी आहे, कपाटातील पुस्तकं. आपण ऐकली असेल ही कविता. पुस्तकं स्वप्नात येतात आणि विचारतात, तू आम्हाला ओळखलंस का? बोलता बोलता पुस्तकं वितळतात आणि अथांग पाणी होऊन हेलावतात. विचारतात, तू आमच्यात कधी न्हालास का, पोहलास का? पुस्तकं मग घनदाट वृक्ष होतात आणि विचारतात, आमची फळं खाल्लीस का? छायेत कधी विसावलास का? पुस्तकं भरभरू वाहणारा वारा होतात आणि विचारतात, श्वासाबरोबर आम्हाला कधी उरात साठवलंस का? पुस्तकं असंच काही विचारत राहतात, एकामागून एक. प्रत्येक प्रश्नाला माझं काही उत्तर नसतं. मी गप्प बसतो त्यांच्याकडे नुसता पाहत. तेव्हा पुस्तकं सजावटीच्या कपाटात जाऊन बसतात. नि म्हणतात, म्हणजे आमचं आयुष्य व्यर्थच ना? पुस्तकं मूक होतात, झुरत जातात, स्वतःला वाळवीच्या स्वाधीन करतात, शेवटी आत्महत्या करतात. घरातल्या घरात, बंद कपाटाच्या कारागृहात. पुस्तकांची आत्महत्या आपल्याला पहावयाची नाही, कारण तसं झाल्यास सामान्य माणसाचा मार्गक्रम विनाशाकडे जाणारा राहील. मित्रहो, माझं प्रदीर्घ चिंतन आपण शांतपणे ऐकून घेतलं. त्याबद्दल भारताबाहेरच्या आणि महाराष्ट्रातील सर्वच मराठी मित्रांचा मी अतिशय आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. जगभरातील मराठी भाषिकांना संबोधित करणारे आणि समृद्ध करणारे असे विचार तुम्ही मांडले. परदेशात राहणाऱ्या मराठी लोकांना तिथल्या संस्कृतीमध्ये विरघळून जाताना स्वतःचं मराठीपण जपून ठेवण्यासाठी करावा लागणारा संघर्ष आणि त्यातील पीडा आपण विशद केली. याच संघर्षाची मांडणी करणं, त्यातून कल्याणकारी मार्ग शोधणं, सुखाचा मूलमंत्र देणं, विश्वकरुणा आणि विश्वबंधुत्वाचा ठाव घेणं, हीच संत ज्ञानेश्वरांची भूमिका, ही साहित्याची भूमिका असावी, हेही आपण मांडलं. सर्वसामान्यांच्या आरवण्याकडे लक्ष वेधणारे आपण मांडलेले हे विचार पुढील कित्येक साहित्यिक पिढ्यांना दिशादर्शक ठरतील, यात शंका नाही. विश्व मराठी संमेलनाच्या साहित्य विभागाच्या विदेशातील अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभले आहेत डॉक्टर विनता कुलकर्णी. थेट शिकागोहून त्या आपल्याशी संवाद साधतील. तत्पूर्वी त्यांची थोडक्यात मी ओळख करून देतो. संख्याशास्त्र, अर्थशास्त्र, संगणक विज्ञान या तिन्ही विषयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे आणि माहिती तंत्रज्ञान या विषयात त्यांनी डॉक्टरेट प्राप्त केली. बृहन महाराष्ट्र मंडळाच्या न्यूजलेटरच्या त्या संपादिका म्हणून साहित्य क्षेत्रात अत्यंत भरीव कामगिरी करत आहेत. मी आदरणीय विनताताई यांना विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. सर्वप्रथम हे विश्व मराठी संमेलन आयोजित केल्याबद्दल विश्व मराठी परिषदेच्या संयोजकांना आणि सर्व कार्यकर्त्यांना मनपूर्वक धन्यवाद. यारे या अवघे जण हाक माय मराठीची. ज्येष्ठ कवी भीम कुलकर्णी यांच्या कवितेतील या शब्दांप्रमाणे विश्व मराठी परिषदेने सांगावा धाडला आणि जगभरातील अनेक मराठी भाषक, विद्यार्थी, लेखक, वाचक, मराठी संस्था, पुस्तक प्रकाशन संस्था असे सारे जिव्हाळ्याने येथे एकत्र आलेत. हे संमेलन म्हणजे सारस्वतांचा वैश्विक मेळा. सरस्वतीच्या मंदिरातील मी एक लहानशी पलटी. मी स्वतःला मोठी साहित्यिक, विचारवंत, मार्गदर्शक अजिबात समजत नाही. मायबोली मराठीशी नाळ जपणाऱ्या
अनेक परदेशी व्यक्तींपैकी मी एक. याच भूमिकेतून तुमच्याशी संवाद साधण्यासाठी मी येथे उपस्थित आहे आणि त्याचा मला शब्दातीत आनंद होत आहे. संत, पंडित, शाहीर, थोडक्यात संत, पंत, तंत यांच्या बहुमोल योगदानातून किमान 1000 वर्षे मराठी संस्कृती व साहित्याची मोठी खाणच महाराष्ट्रात निर्माण झाली. अशा संपन्न भूमीत जन्माला येण्याचं भाग्य मला लाभलं. मराठीत बोलणं हे कमीपणाचं नाही असं सांगणारं घर आणि भोवताल मला मिळालं. आईचं माहेर पुण्याचं, वडील कोकणातून विदर्भात स्थलांतरित आणि संस्कृत पंडित. अशा संस्कारांची पडसाद बालपणी माझ्या बोलीत उमटले आणि त्यावर विदर्भातील माझी सवंगडी, तू काय बोलून राहिली, काय बी समजेना, काऊन शांतपणा करून राहिली बे, असं वऱ्हाडी मराठीत मला ऐकवत असत. तेव्हापासूनच प्रमाण मराठी, प्रांतीय मराठी या दोहोंशी माझी मैत्री झाली. घरी वडिलांनी मराठी, संस्कृत, इंग्रजी भाषेतील शेकडो पुस्तकांचा खजिना जमा केला होता. त्यामुळे वाचन संस्कृतीचं बाळकडू मिळालं. मराठी व इंग्रजीतील विविध साहित्य प्रकारांचा जमेल तसा अभ्यास करू लागले, छंद म्हणून. माध्यमिक शाळेपासून उच्च शिक्षणापर्यंत इंग्रजी माध्यम आणि कालांतराने परदेशात स्थायिक झाल्याने आंग्ल मावशीचं बोट धरलं. पण माय मरो मावशी जगो ही म्हण मला मान्य नाही. गीतकार श्री अशोक बागवे यांच्या शब्दात सांगायचं तर, माझ्या मराठी मातीची खोलवर रुजे नाळ, सळसळतो आतून माझ्या रक्तात पिंपळ. या पार्श्वभूमीवर मी आपणासमोर 3 सा गाणार आहे. घाबरू नका, मी गाणं म्हणणार नाही. एक परदेशी मराठी भाषक या भूमिकेतून मराठीविषयी काही सामाजिक, सांस्कृतिक व साहित्यिक विचार मी थोडक्यात मांडणार आहे, विशेषतः नवीन पिढी डोळ्यासमोर ठेवून. गेल्या वर्षी जागतिक मराठी भाषा दिनी म्हणजे 27 फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ साहित्यिक विभा शिरवाडकर यांच्या जन्मदिनी कॅनडातील लेखिका अनुपा घोष यांनी व्हिज्युअल कॅपिटलिस्ट या नियतकालिकात संशोधनपर अहवाल सादर केला होता. त्यानुसार जगभरात 7102 ज्ञात भाषा बोलल्या जातात आणि त्यामध्ये जगातील सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या 100 भाषांमध्ये इंग्रजी अग्रक्रमावर आहे. जगात सुमारे 1,13,20,00,000 लोक इंग्रजी भाषा बोलतात. याच यादीत पहिल्या 100 मराठी 15व्या स्थानावर आहे. जगभरात सुमारे 15 कोटी लोक मराठी बोलतात आणि त्यातील 12 कोटींची मराठी ही मातृभाषा आहे. मातृभाषा म्हणजे आपली पहिली भाषा. जन्मापूर्वी गर्भावस्थेत आपण ते ऐकत असतो, त्याचं अनुसरण करू शकतो, असं भाषातज्ञ आणि मानवी मेंदू विषयक तज्ञही सांगतात. महाभारतात चक्रव्यूह या सैन्य रचनेत कसं शिरायचं याबद्दलचं ज्ञान अभिमन्यूला त्याच्या आईच्या पोटात गर्भावस्थेत असताना ऐकायला मिळालं, असं वर्णन कदाचित आपण वाचलं असेल. जगभरातील भाषातज्ञ आणि मानसशास्त्रज्ञही सांगतात की मातृभाषा ही आपल्या बौद्धिक आणि व्यक्तिमत्व विकासाची आवश्यक अशी पायरी आहे. मातृभाषा आपल्या संस्कृतीशी जोडलेली असते. समाजशास्त्रानुसार संस्कृती म्हणजे विशिष्ट समूहाची मूल्ये, श्रद्धा, भाषा, वैचारिक देवाणघेवाण, परंपरा आणि इतिहास. ज्या मुलांना स्वतःची मातृभाषा माहीत नाही त्यांना आपल्या सांस्कृतिक मुळांशी संबंध जोडणं कठीण जातं. आ आणि ई ही मराठीतील साधी सोपी 2 स्वराक्षर. पण अलीकडे अनेक मराठी कुटुंबात आईची जागा मॉम, मम्मी या परभाषेतील शब्दांनी घेतली आहे.
किंवा कुणा मराठी व्यक्तीच्या दुःखद निधनानंतर सोशल मीडियावर RIP असं 3 इंग्रजी अक्षरे लिहून दुखवटा व्यक्त केला जातो. हे चित्र महाराष्ट्राबाहेरच नव्हे, महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्येही दिसतं. ते पाहून मराठी भाषाच RIP रेस्ट इन पीस मार्गाला लागल्यासारखे वाटू लागते. याचा अर्थ व्यवहारात छापील अवघड मराठी बोलावं असं नाही. मूळ इंग्रजी व इतर संस्कृतीमधून संदर्भातून आलेले काही शब्द, उदाहरणार्थ टेलिफोन, रेडिओ आणि अजून अनेक आपण मराठीत स्वीकारले आहेतच. पण साध्या मराठी वाक्यात नको तिथे अनेक इंग्रजी शब्द पेरत संवाद व लेखन करणं म्हणजे आपणच आपल्या मराठीचं नुकसान करत आहोत. 2008 मध्ये प्रकाशित बायलिंग्वलिझम इन द अर्ली इयर्स शीर्षकाच्या एका शोध निबंधामध्ये बेरकेर आणि बायर्स हाइनलाईन हे संशोधक लिहितात, सर्वसाधारण लहान मुलांना बालवयात 2 भाषा शिकणं अवघड नाही. मात्र त्या भाषा ऐकण्यासाठी आणि बोलण्यासाठी भरपूर संधी उपलब्ध असायला हव्यात. घरगुती संवाद, शाळेतील शिक्षण, भोवतालचा समाज आणि ज्ञानसंपादनाची साधनं यातून लहान मुलांची भाषा समृद्ध होत असते. जागतिक पातळीवर व्यवहारासाठी परभाषेची कास धरत असताना त्याचबरोबर आपली संस्कृती टिकवण्यासाठी मातृभाषेची आस असणे आणि पुढच्या पिढीत ती भाषा जाणीवपूर्वक संवर्धन करणं महत्वाचं. 21व्या शतकात मराठी पुस्तकं, वृत्तपत्र, संगीत, नाटक, चित्रपट आंतरजालावरून क्षणात जगभर सर्वदूर पोहोचतंय. आपण सारे एका ग्लोबल विलेजचे, वैश्विक खेड्याचे रहिवासी झालो आहोत. मराठी संस्कृती ही भारतीय संस्कृती आणि वैश्विक संस्कृतीचाच भाग होती. आता ती अधिक प्रमाणात आणि सहजपणे वैश्विक संस्कृतीमध्ये मिसळू लागली आहे. मात्र महाराष्ट्राबाहेर, परप्रांतात, परदेशात जन्मलेल्या वेगळ्या वातावरणात लहानाचं मोठं होणाऱ्या पिढीसाठी मराठी ही सेकंडरी लँग्वेज, दुय्यम भाषा आहे. हे वास्तवही मराठी पालकांनी स्वीकारायला हवं. ही माझी संस्कृती म्हणून ती तुझीही असा जुलमाचा मामला झाला की त्यातून फारसं सकारात्मक निष्पन्न होत नाही. लहान मुलांमध्ये गप्पा गोष्टी, गमती जमती यामधून प्रथम भाषेबद्दल जिज्ञासा निर्माण होते. तेव्हा सर्वात अगोदर मराठी कुटुंबातील मुलांशी त्यांच्या बालवयात घरी मराठी भाषेत बोलणं महत्वाचं. मग ती भाषा वृद्धिंगत होण्यासाठी उपक्रम, साधनं ही पुढची पायरी. स्वतः दूरदेशी राहून महाराष्ट्राने मराठीसाठी काय करावं, काय करू नये असं उंटावरून शेळ्या हाकण्यासारखं वक्तव्य मी येथे करणार नाही. परंतु वैश्विक पातळीवर मराठीची ओळख वाढवण्यासाठी आपण सारे काय प्रयत्न करू शकू याबद्दल थोडक्यात विचार मांडते. मराठी विश्वकोश निर्मितीच्या रूपाने वैश्विक ज्ञानभांडार मराठीमध्ये येत आहे, भरपूर आलेलं आहे. परभाषेतील साहित्य मराठीत विपुल प्रमाणात अनुवादित झालंय आणि होत आहे. त्या मानाने मराठीतील साहित्य इतर भाषांमध्ये कमी प्रमाणात अनुवादित झालंय. मराठी माणूस ज्ञानाच्या, अर्थार्जनाच्या, उपजीविकेच्या कारणाने महाराष्ट्राबाहेरच नव्हे तर भारताबाहेर अनेक देशात स्थलांतरित झालाय. त्याचा अनुभव विश्व अधिक व्यापक होऊ लागलाय. तेव्हा परदेशातील मराठी भाषकांकडून उत्तमोत्तम स्वतंत्र मराठी साहित्य आणि अनुवादित साहित्य निर्मिती मराठीला वैश्विक स्थान मिळवून देण्यामध्ये हातभार लावेल याबद्दल मी आशावादी आहे.
अर्थात साहित्याचे दूरगामी परिणाम लेखनाबरोबर वाचन संस्कृतीवरही अवलंबून असतात. वाचनातून आपले विचार प्रगल्भ होतात, अभिव्यक्ती अधिक समृद्ध होते. लेखन व वाचन हे पिढ्यानपिढ्या संस्कारातून पुढे जात असतं. हजारो वर्षांपूर्वी भूर्जपत्र, कातडी, मातीच्या विटा, कापड, प्रस्तर म्हणजे दगड, विविध धातू उदाहरणार्थ लोखंड, पितळ, रुपे, सुवर्णपत्र इत्यादीवर लेखन केलं जात असे. इसवी सनाच्या साधारण 2ऱ्या शतकात कागद उत्पादन विकसित झाल्याची नोंद आहे. नंतर मुद्रण कलेचा शोध लागला. 18व्या शतकाच्या शेवटाला ब्रिटिशांनी मुंबई, कलकत्ता, मद्रास म्हणजे आताचं चेन्नई येथे मुद्रण तंत्र आणलं. बाळशास्त्री गंगाधर जांभेकर यांनी महाराष्ट्रात 1832 साली मराठीतील पहिलं छापील साप्ताहिक आणि 1840 साली मराठीतलं दिग्दर्शन नावाचं पहिलं मासिक सुरू केलं. 1845 साली त्यांनी महाराष्ट्रात ज्ञानेश्वरीची पहिली कागदी छापील आवृत्ती काढली. अशा विश्वकोशामध्ये नोंदी आहेत. यावरून तत्कालीन साहित्याचा व विकासाचा आढावा घेता येतो. 20व्या शतकाच्या अखेरीस डिजिटल इलेक्ट्रॉनिक बुक्स आणि ऑडिओ बुक्सचा उदय झाला. एकंदर भूर्जपत्रापासून सुरू झालेला लेखन प्रवास इलेक्ट्रॉनिक कॉपी इथपर्यंत आणि मौखिक ज्ञानदान ते ऑडिओ बुक्स, कोरणी, लेखणी, शाई, स्क्रीन, कीबोर्ड, माऊस, टेलिप्रॉम्प्टर अशी लेखन वाचन संस्काराची माध्यमं, साधनं बदलत गेली. परिवर्तन हा काळाचा स्थायी भाव आहे. मी आजही भूर्जपत्रावरच लिहिणार असं आज कोणी म्हटलं तर ते हास्यास्पद ठरेल. तसंच कदाचित अजून काही शतकांनी कागदी पुस्तकं कालबाह्य होऊन डिजिटल पुस्तके वाचनाच्या मुख्य प्रवाहात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कालाय तस्मै नमः असं म्हणून बदल स्वीकारायला हवा. साधने बदलली पण लेखनाचा मूळ उद्देश बदललेला नाही. लेखन हे विचार प्रकटनाचं साधन आहे, परंतु त्याचबरोबर ते भाषा प्रसाराचं, भाषेतून संस्कृती संवर्धनाचं माध्यम आहे. बोलीभाषा आणि डायलेक्ट काही मैलांवर बदलते असं म्हणतात. आता तर मराठी माणूस हजारो मैल दूरदेशी सातासमुद्रापार स्थायिक झालाय. तेव्हा प्रमाण मराठी जपताना प्रांतीय मराठीचं वेगळेपण स्वीकारून पुढे जाऊया. संस्कृती ही सुद्धा प्रवाही असते. त्यातील सारासार विचाराने जे जे उत्तम ते ते टिकवू अशी ग्वाही देऊया. कारण मराठीचं भवितव्य जगभरातील मराठी बांधवांच्या जागरूक कृतीवर अवलंबून आहे. या व्याख्यानाच्या अखेरीस कवी माधव त्र्यंबक पटवर्धन उर्फ माधव जुलियन यांच्या एका कवितेतील 2 पंक्ती, त्यात एक शब्द बदलून मी इतकेच म्हणेन, मराठी असे आमुची माय बोली, मराठी असे आमुची माय बोली, जरी भिन्न देशात आम्ही असू, जगन्मान्यता हीच अर्पू प्रतापे, हिला बैसवू वैभवाच्या शिरी. धन्यवाद. धन्यवाद विनताताई. भाषा म्हणजे फक्त संपर्काचे साधन, मग ती कोणतीही असली तरी काय फरक पडतो असा विचार करणाऱ्यांनी मातृभाषेचे महत्त्व जाणले पाहिजे असं तुम्ही सांगितलं. भाषा फक्त संपर्काचे साधन नाही तर विचार आणि संस्कृतीचे मूळ आहे. भाषेशी नाळ तुटली तर पर्यायाने संस्कृतीशीही नाळ तुटेल.
व्यवहाराची गरज म्हणून आपण परभाषा शिकणं यात काही गैर नाही, पण परभाषांमध्ये सुद्धा इंग्रजीचे महत्त्व अति वाढले आणि आता साध्या साध्या संभाषणात देखील इंग्रजी आपली भागीदारी वाढवत आहे. या वातावरणात आपण मराठी जन आणि परदेशात वसलेले सर्व मराठी बांधव यांनी वैश्विक स्तरावर मराठी नवीन पिढीमध्ये रुजवण्याकरता प्रयत्न करावेत हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आपण मांडला आणि विश्व मराठी परिषद देखील हेच स्वप्न पाहत आहे. या अध्यक्षीय भाषणाद्वारे आपण आपले मनोगत मांडले त्याबद्दल धन्यवाद. या अध्यक्षीय भाषणानंतर विश्व मराठी साहित्य संमेलनाचं इथं उद्घाटन झालं आहे. या उद्घाटनाच्या कार्यक्रमाबरोबरच संमेलनात आयोजित केलेल्या सर्व उपक्रमांचं देखील उद्घाटन झालं आहे. हे सर्व कार्यक्रम तुम्हाला विश्व मराठी वाणी या चॅनलवर दिसण्यासाठी, त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी विश्व मराठी वाणी हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढील सर्व कार्यक्रमांचा आस्वाद घ्या. धन्यवाद.